भगूर नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय हे पावसाने पडल्यामुळे व्यापारी तसंच नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र नगर परिषद झोपली काय, असा संतप्त सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी केलाय. भगूर नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा भगूर नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिकाही काकासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली. भगूर नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 3 मधील नगरपालिकेच्या मागील मध्यवर्ती ठिकाणी असणारं शौचालय हे मुसळधार पावसामुळे जीर्ण झाल्याने महिनाभरापूर्वी पडलंय. हे शौचालय भगूर नगरपालिकेने बंद केले. शौचालय व मूत्री भगूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे प्रभाग क्रमांक 3, 4 तसेच 5 अशा 3 प्रभाग मिळून एकच शौचालय असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची ये-जा असते. हे शौचालय पडल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना तसेच इतर व्यावसायिकांना जवळपास सोय नसल्यामुळे नगरपालिकेच्या दवाखान्याच्या परिसरातील जुन्या इमारती, वास्तू परिसरात असलेल्या दुकानदारांच्या तसेच घरावर दिवसा व रात्रीच्या वेळेस उघड्यावर लघुशंकेसाठी जावं लागत असल्याची तक्रारही देशमुख यांनी केली. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचं तसंच दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या महिला तसेच शाळकरी मुलांसाठी तसेच पुरुषांसाठी हे किळसवाणं प्रदर्शन निर्माण झाले. महिलांना तसेच पुरुषांना येता जाताना नाकाला रुमाल बांधून या परिसरातून प्रवास करावा लागतोय. नागरिकांची कोणतीही चूक नसून झोपलेल्या भगूर नगर परिषद प्रशासनाला जाग येणार कधी, असाही प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केलाय. सदरील 1 महिन्यापूर्वी भगूर नगरपालिकेच्या मागच्या बाजूस नगरपालिकेच्या अगदी जवळ असलेली सार्वजनिक शौचालय 1 महिन्यापूर्वी पडले. सदरील शौचालय पडल्यामुळे नगरपालिकेने सदरील शौचालय बंद केले. परंतु सदरील शौचालय प्रभाग क्रमांक 3, 4 व 5 अशा प्रभागातील, त्यामुळे या शौचालयावर मोठ्या प्रमाणात लोडही असतो. व्यापारी आजूबाजूच्या परिसरात कुठेही दुसरी संडास किंवा मूत्री नसल्यामुळे अनेक नागरिकांना आता ही संडास बंद केल्यामुळे शौचालयासाठी उघड्यावर मूत्रविसर्जन तसेच इतर विसर्जन करावे लागते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तरी नगरपालिकेला वारंवार याबाबत सूचना करून त्यास पर्यायी मूत्री चालू करावी किंवा चालू शौचालय गाडी या ठिकाणी आणावी अशी सूचना करूनही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी सदरील नगरपालिकेने त्वरित या ठिकाणी पर्यायी मूत्री तसेच फिरता शौचालय गाडी उभी करावी, अन्यथा भगूरतील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संडास डबा आंदोलन नगरपालिकेवर करण्यात येते. याची सर्व नगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी असे आम्ही सर्व भगूर व व्यापारी वर्ग आपल्याकडे विनंती करत आहोत. भगूर नगरपालिकेने सदरील पडलेल्या सार्वजनिक शौचालयापाशी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी व परिसरात होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी शौचालय फिरतीची गाडी उभी करावी अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे, अशी मागणी शिवसेनेचे काकासाहेब देशमुख यांनी केली. अन्यथा होणाऱ्या गैरसोयीमुळे भणपा नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी काकासाहेब देशमुख, रोहित आंबळे, प्रकाश देशमुख, शरद शिरसाट, दिनेश आर्य, युवराज शिरसाट, सचिन दुर्गुंडे, रमेश हिंबाडे, पंकज कलंत्री, संपत देशमुख, मनोज कुवर, राजेंद्र मुंदडा, भूषण कंकरिया, अनिल पमनानी, जगदीश देशमुख, शेखर वाईकर, सुभाष जाधव, सुभाष शिंदे, शरद वालझाडे, गौरव पाळधे, रमाकांत गायकवाड, व्यापारी, नागरिक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.